श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जराही वेळ न घालवता। आज आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनामध्ये दालचिनीचे असे कोणते उपाय केले तर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी लाभते। बघा, वास्तुशास्त्र असेल किंवा लाल किताब असेल किंवा ज्योतिषशास्त्र असेल, यामध्ये अशा अनेक रेमेडी आपल्याला दिल्या जातात आणि अशा अनेक रेमेडी आपल्याला सुचवल्या जातात। पण काही वेळा विशिष्ट दिशांचे आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन नसते किंवा नेमके काय करावे असे आपल्याला समजत नसते, तेव्हा आपण रेमेडीज करत असतो। कारण आजकालची घरं संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार नक्कीच नसतात। कारण सगळ्यात मोठं वास्तुशास्त्र एक नियम सांगतं की घरामध्ये टॉयलेट नसावा, घरामध्ये बाथरूम नसावं। आणि आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये टॉयलेट बाथरूम आहे। जरी ते दिशांच्या बरोबर असेल तरी पूर्वीची घरं आठवा, आपले जुने वाडे आठवा, आपल्या आई वडिलांची घरे आठवा, जिथे कधीच घरामध्ये टॉयलेट नव्हता। म्हणजे घरामध्ये जवळजवळ तुम्ही जेव्हा जुन्या घरात 100 घरं पाहाल तेव्हा एखाद्या श्रीमंत लोकांच्या घरामध्ये जे वास्तुशास्त्र मानत नाहीत किंवा ज्यांना ह्याचा काही वाटतच नाही, ती लोक मात्र घरामध्ये पूर्वी टॉयलेट ठेवत असत। नाहीतर घरापासून थोडा लांब एखाद्या झाडाखाली पूर्वी टॉयलेट असायचे आणि त्यामुळे पूर्वीच्या लोकांना जास्त वास्तुशास्त्र बघण्याची गरज लागत नव्हती। मात्र आता तसे नाही। आता आपल्या प्रत्येकाच्याच, तुमच्याच काय माझ्याही घरामध्ये आता टॉयलेट आहे, बाथरूम आहे, ज्याला बिलकुलही खरं परवानगी नसते। एवढंच काय, कॉमन टॉयलेट बाथरूम सोडून आजकाल बेडरूमला अटॅच सुद्धा टॉयलेट बाथरूम असतात, जे घरामध्ये सगळ्यात जास्त राहू ऍक्टिव्हेट करतात आणि सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी पसरवण्याचे काम करतात। अशा वेळेस मीठ, लवंगा, मिरे, त्याचप्रमाणे दालचिनी हे खूप मोठं काम करतात। त्याचप्रमाणे निगेटिव्ह एनर्जी रिमूव्हर सॉल्ट हे सुद्धा या वेळेस भरपूर काम करतं। जर तुम्हालाही असे निगेटिव्ह एनर्जी रिमूव्हल सॉल्ट हवे असेल तर आपल्याकडे ते मिळते। ते चिमूटभर सॉल्ट घेऊन दररोज कापुरासोबत जाळून तुम्हाला घरामध्ये कापूरदाणीमध्ये कापूर घ्यायचा, त्यामध्ये मी जे देईन ते सॉल्ट घालायचे आणि घरामध्ये क्लॉकवाईज म्हणजे उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण घरात टॉयलेट बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून संपूर्ण घरामध्ये जर दररोज तुम्ही फिरवले घंटानाद करून, तर तुमच्या घरातील वास्तुदोष 40 दिवसात तुम्हाला कमी होताना दिसतील। आता हे ब्लॅक सॉल्ट आपण भरपूर हर्ब्स घालून बनवलेले असते। जे इच्छुक आहेत त्यांनी खाली नंबर देत आहे, त्याच्यावर मागवावे, काहीच हरकत नाहीये। आता हे सॉल्ट चिमूटभर रोज म्हणजे एकदा घेतले की किमान 3 महिने तुम्हाला जाणार आहे। दररोज म्हणजे आपले ते फक्त पिरियडचे 4 दिवस सोडून दररोज तुम्हाला हे जाळायचे आहे। आता हे सोडून तुम्हाला काही उपाय सांगते जे तुम्ही म्हणजे ब्लॅक सॉल्ट तर ज्यांना ज्यांना परवडत आहे त्यांनी घ्याच, त्याबद्दल काही शंकाच नाहीये। पण बाकीच्यांना सुद्धा मी काही रेमेडीज देत असते, कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट घ्याच अशी जबरदस्ती माझी कधीच नसते, हे तुम्हाला माहिती आहे। आता दालचिनीचे काही उपाय आज आपण बघणार आहोत। मिठाचे बघतो, वेलचीचे बघतो, हे खूप उपाय लागू पडतात जेव्हा आपल्याला वास्तुशास्त्रातलं काहीच कळत नाही किंवा आपण घरामध्ये भाड्याच्या राहत असतो, त्यामुळे आपल्याला काही कळतच नाही की या लोकांनी नक्की वास्तुशांती केली आहे की नाही किंवा ह्या दिशा कोणत्या आहेत। आपल्याला 4च दिशा माहीत असतात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। तसं नाहीये, आपल्या घरामध्ये इतक्या दिशा आहेत, उपदिशा वगैरे मिळून, की तुम्हाला त्याचा अभ्यास काही केला लगेच समजत नाही। म्हणूनच आपल्याला दालचिनीचे काही उपाय करायचे आहेत। सगळ्यात आधी एक उपाय सांगते, जी गोल दालचिनी असते, तुकडे तुकडे नाही, ज्याला पूर्ण गोल दालचिनी अशी उभी बोटा एवढी असते, ती दालचिनी तुम्हाला घ्यायची आहे। लाल धाग्यामध्ये बांधायची आहे आणि घराच्या आतल्या बाजूला, आपल्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उजव्या दिशेला बांधायची आहे। कधीपर्यंत बांधायची आहे तर 1 आठवडा तुम्ही ही दालचिनी ठेवू शकता
त्यानंतर ही तुम्हाला रिमूव्ह करायची आहे, म्हणजे टाकून द्यायची आहे आणि 8 दिवसाने बदलायची आहे. हा उपाय कायमस्वरूपी केला तरीही चालेल किंवा किमान 40 दिवस हा उपाय करावा, सोडून द्यावा आणि त्यानंतर पुन्हा मग 40 दिवस काही दिवस करावा. हे केल्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन तुम्हाला पैशामध्ये सातत्य दिसून येईल, तुमच्या घरामध्ये स्टेबिलिटी दिसून येईल. त्याच पद्धतीने घरामधली जी काही तुमच्या घरामध्ये वाईट एनर्जी आहे किंवा ब्लॅक एनर्जी आहे ती निघण्यासाठी सुद्धा मदत होईल. इतकी छोटी दिसणारी इलायची मोठी मोठी कामे करते. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, दालचिनीची पावडर. काय करा, एक 100 ग्रॅम 250 ग्रॅमचं दालचिनीचं पाकिटच आणून ठेवा, एक रॉ दालचिनी ठेवा आणि एका दालचिनीची पूर्ण पावडर करून घरामध्ये ठेवा. ही जी पावडर आहे ती जर तुम्ही, जसं मी सॉल्ट सांगितलं त्याच पद्धतीने सकाळी सॉल्ट चाळलं तर संध्याकाळी कापुरासोबत दालचिनीची पूड त्या कापुरावर टाकायची आणि ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पैशामध्ये, म्हणजे तुम्हाला जो मनी प्रॉब्लेम आहे, जे वेल्थ प्रॉब्लेम आहे, ते तुमचे खूप प्रमाणात दूर होण्यास मदत तुम्हाला दिसेल. आता तिसरा उपाय सांगते. आता कापुराचा विषय निघाला म्हणून सांगते, शुद्ध भीमसेनी कापूर पाहिजे असेल तरीही तुम्ही संपर्क माझ्याशी साधू शकता. जो डायरेक्ट झाडाचा बनतो, ज्याला आकार नसतो, ज्याच्यामध्ये प्लास्टिक मिक्स नसते, असा कापूरही आपल्याकडे उपलब्ध आहे. आता तिसरा आणि शेवटचा उपाय की प्रत्येक शुक्रवारी आपल्याला देवपूजा तर आपण दररोज करतो, पण शुक्रवारी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा पंचामृतामध्ये थोडीशी दालचिनी घालावी किंवा पंचामृत जरी केले नाही तरी एका चमचाभर पाण्यामध्ये भरपूर अशी चिमूटभर दालचिनी घालावी आणि त्याने माता लक्ष्मीचा अभिषेक करावा. तुम्ही बघाल इतका चमत्कारिक रिझल्ट आहे या सुद्धा गोष्टीचा की फायनान्शियल प्रॉब्लेम तुमचे बघता बघता संपतील. आणि दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी सायंकाळी आपल्याला दालचिनी घ्यायची आहे, आपल्या दोन्ही हातावर पसरवायची आहे. त्यानंतर उजव्या हातात चिमूटभर दालचिनी घ्यायची आहे. दरवाजाच्या बाहेर जाऊन घराच्या दिशेला तोंड करून, म्हणजे घराकडे तोंड करून उभे राहायचे आहे. ओम शुम शुक्राय या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनामध्ये तुमची पैशाविषयीची जी काही इच्छा आहे की मी महिन्याला 50,000 कमवते, मी महिन्याला 1,00,000 कमवते, माझा दररोज 1,000 रुपये बिझनेस व्यवसायामध्ये मला वाढ होत आहे, जे काही असेल ती इच्छा बोलून ती दालचिनीची पावडर अशी घरामध्ये फुंकायची आहे. हा उपाय मी बऱ्याचदा सांगितलाय, पण कोण कोण रेग्युलर करतं मला माहित नाही. जे कोणी हे उपाय रेग्युलर करतं त्याच्या आयुष्यामधले 70% प्रॉब्लेम कमी होतील, हे मी तुम्हाला निश्चितच सांगू शकते. तर छोटे छोटे उपाय करा. मार्गदर्शन काही हवं असेल तर तुम्ही माझ्या नंबरवर पेड कन्सल्टेशन घेऊ शकता. ज्यांचं राहिलं आहे अजूनही त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आज रविवार आहे, त्या सर्वांना वेळ देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.